नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये काही कमाल ट्विस्ट बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो, ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल. तर या सगळ्यामध्ये विक्रमने पुढाकार घेतलाय. मानिनी विक्रम या दोघांनी मिळून खूप मोठा निर्णय घेतलाय आणि इतकंच नाही तर पिहूकडून सुद्धा सत्य वधवून घेतलंय. आणि यामुळे रम्याची जी काही वाट लागली आहे ते बघणं सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडलंय, काय काय घडलंय हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फक्त 8च मिनिटाचा आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंदिनी आणि पार्थ दोघेही पूर्णपणे बिथरलेले असतात. नंदिनी तर चक्कर येऊन खाली पडते आणि याचा प्रोमो प्रेक्षकांनो मी 4 दिवसापूर्वीच तुम्हाला दाखवलेला होता. सगळेच आता पळत पळत तिच्या जवळ जातात आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात. नंदिनी आता शुद्धीवरती आलेली असते. इकडे मात्र काव्या पार्थ या दोघांना काहीच कळत नसतं. पार्थला तर हेच समजत नसतं की काव्या माझी गुन्हेगार आहे का मी तिचा गुन्हेगार आहे. नक्की कोणी कोणाची फसवणूक केली आहे, कोणी कोणावर अन्याय केला आहे हेच त्याला काही कळत नसतं. इकडे आपण पाहतो तर काय, नंदिनीला शुद्ध आलेली असते. जीवा तिला पाणी पाजवत असतो आणि म्हणत असतो, नंदिनी तू ठीक आहेस ना. पण नंदिनी मात्र त्याच्या हातातला ग्लास हिसकावून घेते आणि बोलते मी ठीक आहे. आणि त्याला लांब लोटत बोलते, आणि तसं पण माझी काळजी करण्याची काही गरज नाही आहे. जर तुम्हाला काळजी करायची असेल ना तर काव्याची करा. बास झाला तर रडून काहीच उपयोग नाही आहे. काव्या आत्ताच्या आत्ता वर ये. कोणाला काहीच कळत नसतं की नंदिनी काव्याला स्टेजवरती का बोलवतेय. नंदिनी आता जोरातच ओरडते, काव्या तुला कळत नाही आहे का, स्टेजवर ये. काव्या काय स्टेजवरती यायला तयार नसते. तेव्हा नंदिनी खाली येते. तिचा हात पकडते आणि तिला खेच स्टेजवरती घेऊन येते आणि बोलते, मला असं वाटतंय 2 प्रेम करणाऱ्या जीवांनी कायम एकत्र आलंच पाहिजे. जीवा आजपासून काव्या तुमची, असं म्हणत असती. काव्याचा हात जीवाच्या हातात देते. हे पाहून दोघांना काहीच कळत नसतं. काव्या जोरातच ओरडते, ताई अगं हे सगळं काय बोलतेयस तू. अगं तुला कळतंय का तू काय बोलतेयस. जीवा फक्त तुझा आहे आणि मी माझ्या देशमुखांची. झालं गेलं ते सगळं विसरून जाऊया ना. आता हा सगळा विषय काढून ना काहीच उपयोग नाहीये. त्यामुळे मी काय म्हणतेय, सगळं विसरून जाऊया. पण नंदिनी इतकी चिडलेली असते, इतकी पेटलेली असते, आता तिला कोणाचंच ऐकायचं नसतं. ती म्हणते, काव्या तू एक काम कर. जीवा आत्ताच्या आत्ता काव्याच्या भांगीमध्ये कुंकू भर. तुम्ही आत्ताच्या आत्ता सगळ्यांच्या साक्षीने लग्न करून टाका. तसंही सगळेच इथे जमलेत. पार्थ असं म्हणत असती, स्वतःच्या भांगीतलं कुंकू मिटवते. आणि हे पाहून तर मानिनी विक्रम सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तुमची सुद्धा काही हरकत नाही आहे ना. काव्या जीवा तुम्ही लग्न करा. आणि अशा प्रकारे ती आता अक्षरशः वेड्यासारखी वागू लागते. काव्या जीवा दोघेही तिचा खूप विरोध करत असतात, पण ती ऐकायला तयार नसते. आणि आता मात्र विक्रम पुढाकार घेतो. तो स्टेजवरती येतो आणि नंदिनीचं थोबाड फोडतो. तिला थाऱ्यावरती आणतो. थोबाड फोडल्यावर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. त्यानंतर तो आता नंदिनीला जवळ घेतो, तिला मिठीत घेतो आणि बोलतो, बाळा शांत हो. मला कळू शकते बाळा या क्षणाला तुला काय फील होत असेल. जीवा काव्या दोघेही चुकलेत. दोघांनी तुझा खूप मोठा विश्वासघात केलाय. पण या सगळ्यावरती हा तोडगा नाहीये, अजिबात नाहीये हा तोडगा. तुम्ही जरा प्रॅक्टिकली विचार करा आणि मग काय तो निर्णय घ्या. मला माहिती आहे हा निर्णय तुमच्यासाठी फार अवघड असणार आहे आणि हा तुमचा निर्णय आहे. या निर्णयामध्ये आम्ही कुणीच पडणार नाही. पण थोडासा जरा विचार करून हा निर्णय घ्या, मला फक्त इतकंच म्हणायचंय. असं म्हणत असतो. आता नंदिनीची समजूत काढू लागतो. आणि तेवढंच विक्रमचं लक्ष जातं तर काय, पिहू थरथर कापत असते. तिला चांगलीच फिट आलेली असते. विक्रम आता पळत पळत तिच्याजवळ जातो, तिला सावरतो आणि बोलतो, पिहू अगं पिहू बाळा काय झालं तुला, तू इतकी का घाबरली आहेस. जे काय असेल ते सांग, घाबरू नकोस बाळा. तेव्हा पिहू रडतच सांगते, मामा हे जे काही घडलंय ना ते माझ्यामुळे घडलंय. आणि तिचं हे विधान ऐकताच तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळेच आता एकमेकांकडे बघू लागतात. विक्रम बोलतो, पिहू अगं हे सगळं काय बोलतेस तू. आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, ते फोटोज काव्याने जीवाचे फोटोज तुझ्याकडे कुठून आले. म्हणजे हे सगळं तुला आधीच माहिती होतं. हे सगळं तू मुद्दाम केलंस का पिहू. असं म्हणतच विक्रम तिच्यावरती ओढू लागतो. पिहू रडत असते आणि म्हणत असते, नाही मामा हे सगळं मी मुद्दाम नाही केलं. तुला एक खरी गोष्ट सांगू का. काव्यावहिनी आणि जीवादादाचं आधीच एकमेकांवरती लव होतं हे मला माहिती होतं. कारण लग्नात मी त्या दोघांना फ्लाईंग किस देताना बघितलं होतं. आणि तेवढंच नंदिनीला आठवतं. म्हणजे पिहू त्या दिवशी कागदावरती जो काही फोटो काढत असते, ज्यामध्ये मुलगा फ्लाईंग किस देत असतो आणि मुली तो अडवत असते, याचा संदर्भ या दोघांशी असतो. आता तिला तो संदर्भ लागलेला असतो. पिहू आता पुढे बोलते, त्यानंतर सुद्धा मी त्यांना कित्येकदा पाहिलंय. पण तुम्हा सगळ्यांना खरं सांगते, त्यांच्यामध्ये तसं काही एक नाही आहे. माझ्या जीवादादाचं फक्त नंदिनी वहिनीवरती प्रेम आहे आणि माझ्या काव्या वहिनीचं पार्थदादावरती. तेव्हा विक्रम बोलतो, पिहू हे सगळं ठीक आहे, आम्हाला मान्य आहे. पण ते फोटोज तुझ्या पेनड्राईव्हमध्ये कसे आले. तेव्हा पिहू बोलते, मामा मी हात जोडून सांगते, खरंच मला माहिती नाही आहे. पण मला एक गोष्ट आठवली, जेव्हा मी व्हिडिओज एडिट करत होते ना तेव्हा रम्या दिदी आणि वसुमावशी आसपास फिरकत होत्या.
असं म्हणतच पिहू आता रम्याकडे इशारा करते, बोट करते. तेव्हा विक्रम आता पुढे बोलतो, पिहू तुला आता पुढे एक्सप्लेनेशन करण्याची काही गरज नाही आहे. मला आता कळून चुकलंय यामागे कोणाचा हात आहे. इकडे मात्र वसुआत्या रम्या या दोघींचीही चांगलीच टरकलेली असते. विक्रम म्हणत असतो, मला 100% खात्री आहे हे सगळं या दोघींनी केलंय. रम्या खरं खरं सांग, हे सगळं तू केलंयस ना? तू हे सगळे फोटोज या सगळ्या बाईटमध्ये ॲड केलेस ना? खरं खरं सांग रम्या. तेव्हा रम्या बोलते, मामा अरे मला काहीच माहीत नाही आहे आणि मलाही कळत नाही आहे तू या गोष्टीकडे का लक्ष देतोयस. अरे माझ्याकडे लक्ष देणं जरा बंद कर आणि तुझी सून किती कॅरेक्टरलेस आहे ना ते जरा बघ. आणि मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं आहे. मी जे काही केलं ना ते योग्यच केलं आहे आणि त्यामुळे तुझ्याच सुनेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला. ही काव्या सगळ्यांसमोर खूप सती सावित्री बनत होती ना, पण किती कॅरेक्टरलेस आणि किती नालायक मुलगी आहे ना हे सगळ्यांना कळू दे. आणि आता मात्र विक्रमला सहनच होत नाही. तो जोरातच ओरडतो, रम्या बास बास कर. तुला माहीत नाही आहे तू भूतकाळ समोर आणून किती मोठी चूक केली आहेस. माझं अख्खं घर माझं कुटुंब तू उद्ध्वस्त करून टाकलंयस आणि हे जे तू काय केलंयस ना ते अजिबात मला नाही आवडलेलं, अजिबात नाही. आणि याच्या विरुद्ध ॲक्शन तर घेतलीच पाहिजे. मानिनी जा माझं चाबूक घेऊन ये. मानिनीला काहीच कळत नसतं. वसुआत्या म्हणत असते, विक्रम हे काय करणार आहेस तू? तू माझ्या मुलीला मारणार आहेस का? पण तिची काही एक चूक नाही आहे. विक्रम हे असं काही करू नकोस, रम्याला अजिबात मारू नकोस. हे सगळं म्हणत असताना वसुआत्यांची चांगलीच फाटलेली असते, चांगलीच टरकलेली असते. रम्या म्हणत असते, मामा नक्की काय करणार आहेस तू? विक्रम बोलतो, कळेलच तुम्हाला. मानिनी जाऊन चाबूक घेऊन ये. जेव्हा मानिनी चाबूक घेऊन येते तेव्हा विक्रम चाबूक घेतो आणि सटासट रम्याला मारू लागतो. वसुआत्या मध्ये पडत्याने बोलते, विक्रम माफ कर माझ्या रम्याला मारू नकोस. आणि तेव्हा कुठे विक्रम थांबतो. वसुआत्या तर पुढे बोलते, विक्रम खरं तर तू तुझ्या मुलाचं आणि तुझ्या सोनेचं थोबाड फोडलं पाहिजे, पण तू इकडेच भलतंच काहीतरी करतोयस. तेव्हा मानिनी बोलते, वसुताई तुम्ही तर गप्पच बसावं, कारण हे जे काही घडलंय ना ते फक्त तुमच्यामुळे घडलंय. तुम्ही जर नंदिनीला किडनॅप केलं नसतं लग्नामध्ये तर आज माझ्या जीवाची बायको दुसरी तिसरी कोणी नसती तर काव्य असती. सगळं चांगलं असतं, कारण तसंही पार्थ नंदिनीच्या प्रेमात पडलाच होता. त्यामुळे तुम्ही तर आम्हाला शिकवूच नका काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. तुम्ही स्वतःकडे बघा तुम्ही काय केलंय ते. आणि आज तुम्ही हे जे काही केलंय ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही वसुताई. यापुढे तुम्ही काहीच करायचं नाही आहे, एकदम शांत बसायचं आहे. यापुढे जर मला कळलं की तुम्ही असं काहीतरी कारस्थान केलं आहे तर मी काय करेन ना माझं मलाच माहीत नाही. मी तुम्हा दोघींना पोलिसात द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. आता मला माझ्या मुलांचे संसार वाचवू द्या. तुमची कट कारस्थानं बंद करा असं म्हणतच आता मानिनी रडू लागते. विक्रम तिची समजूत काढतो आणि बोलतो, मानिनी आता तू पॅनिक होऊ नकोस. ही वेळ आता पॅनिक होण्याची नाही आहे. आता आपल्याला सावरायचं आणि आपल्या मुलांना सावरायचं आपल्याला. तू पार्थला सांभाळ आणि मी जीवाला. आणि अशा प्रकारे ते दोघेही नंदिनी आणि पार्थला समजवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर प्रेक्षकांनो मला नाही वाटत की पार्थ आणि नंदिनी त्या दोघांचं ऐकतील, कारण पार्थ आणि नंदिनी जर कन्व्हिन्स झाले तर ही मालिका इथेच संपेल. आणि तसं पण प्रोड्युसरला ही मालिका अजून 2 वर्ष तर किमान चालवायची आहे स्टार प्रवाहाला. त्यामुळे इतक्यात तरी हे काय प्रकरण मिटणार नाही आहे प्रेक्षकांनो. अजून किती वर्ष आता हे प्रकरण घुमेल देवालाच माहिती. तर असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.